आज आपण एका अशा घटनेचा सखोल वेध घेणार आहोत जी नुसती ऐकूनही अंगावर काटा येतो. एका 76 वर्षीय महिलेचा अनुभव आहे. ही कहाणी आहे एका सामान्य सकाळची, जी एका फोन कॉलने अक्षरशः एका भयान स्वप्नात बदलते. आणि ही फक्त पैशांची फसवणूक नाहीये, ही आहे मानसिक अपहरणाची. तंत्रज्ञानाचा वापर करून एखाद्या व्यक्तीला म्हणजे मानसिक कैदी कसं बनवलं जातं. म्हणजे विचार करा, सकाळची वेळ, अचानक फोन वाजतो. पलीकडून आवाज येतो, हम लाल किल्ला पोलीस स्टेशन दिल्ली से बात कर रहे हैं. आणि इथून जे सुरू होतं ते एखाद्या क्राईम थ्रिलरपेक्षा कमी नाही. नक्की काय घडलं ते टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. तर सुरुवात अगदी साधी होती. म्हणजे एका अनोळखी नंबरवरून फोन आला. त्यांनी तो उचलला नाही आणि प्लीज मेसेज असा टेक्स्ट पाठवला. पण तो फोन परत वाजला. यावेळी त्यांनी उचलला तर पलीकडचा माणूस हिंदीत म्हणाला की तो दिल्लीच्या लाल किल्ला पोलीस स्टेशनमधून बोलतोय. पोलीस, दिल्ली, लाल किल्ला हे शब्द ऐकताच आपल्या मनात एक प्रकारची भीती निर्माण होते की नाही? हो, नक्कीच. मग फोन कट करण्याची किंवा दुर्लक्ष करण्याची आपली जी नैसर्गिक इच्छा असते ती दाबली जाते. त्यानंतर फोन दिला जातो एका सिनियर पोलीस इन्स्पेक्टर अदिती गुप्ता नावाच्या महिलेकडे. आणि ती थेट मुद्द्यावर येते. ती सांगते की एका दहशतवादी हल्ल्याच्या तपासात काही डॉक्टर्सची नावं समोर आली आहेत आणि अटक करण्याच्या यादीत तुमचंही नाव आहे. हा खूप मोठा धक्का आहे. दहशतवाद, एका 76 वर्षांच्या महिलेवर आरोप, हे इतकं अविश्वसनीय आहे की माणूस गोंधळून जातो. पण त्यानंतर लगेच घोटाळेबाज दुसरी खेळी खेळतात. त्याला फिअर देन रिलीफ म्हणतात. म्हणजे आधी अटकेची प्रचंड भीती दाखवायची आणि मग म्हणायचं, काळजी करू नका, आम्ही फक्त काही प्रश्न विचारून चौकशी पूर्ण करू. आणि यामुळे त्या महिलेला वाटतं की मी तर काही चुकीचं केलेलं नाही, मी त्यांना माहिती देऊन मदत केली तर हे प्रकरण इथेच मिटेल. त्यांना वाटतं की सहकार्य हाच सुटकेचा एकमेव मार्ग आहे. यानंतर प्रकरण आणखी गंभीर होतं. त्यांना सांगितलं जातं की सिनियर ऑफिसर IG गौरव ग्रोवर यांच्याशी व्हिडिओ कॉलवर बोलावं लागेल. आणि आता व्हिडिओ येतो. आणि व्हिडिओ कॉल सुरू होताच समोर एक गणवेशातला अधिकारी एका ऑफिसमध्ये बसलेला दिसतो. तो थेट धमकी देतो की तुम्ही प्रश्नांची नीट उत्तरं दिली नाही तर तुम्हाला अटक करून दिल्लीला आणण्याशिवाय आमच्याकडे पर्याय उरणार नाही. व्हिडिओ कॉल हा या घोटाळ्याचा कणा आहे. आतापर्यंत फक्त आवाज होता. बरोबर. आता एक चेहरा आहे, गणवेश आहे, एक अधिकृत दिसणारं ऑफिस आहे. यामुळे हा सगळा बनाव एकदम खरा वाटतो. म्हणजे भीती, अधिकृत दिसणारी व्यक्ती, वेळेचा दबाव, या सगळ्यामुळे आपली तर्कसंगत विचार करण्याची क्षमता जवळपास बंद पडते. आपला मेंदू फक्त समोरच्या धोक्यावर आणि त्यातून बाहेर पडण्याच्या मार्गावर लक्ष केंद्रित करतो. आणि यानंतर जे घडतं ते खूपच धक्कादायक आहे. त्या महिलेला एका खोलीत बसायला सांगतात आणि व्हिडिओ कॉल सतत सुरू ठेवतात. हो, कॅमेरा बंद करायचा नाही. तहान लागल्यावर पाणीसुद्धा खोलीतच आणायला सांगितलं जातं. म्हणजे पीडित व्यक्तीला कुटुंबापासून, मित्रांपासून, अगदी घरातल्या नोकरांपासूनही पूर्णपणे तोडलं जातं, जेणेकरून ती कोणाचा सल्ला घेऊ शकणार नाही, कोणाशी बोलू शकणार नाही. हे एक प्रकारचं डिजिटल अपहरण आहे, जिथे व्यक्ती शारीरिकदृष्ट्या घरी असली तरी मानसिकदृष्ट्या पूर्णपणे त्यांच्या ताब्यात असते. हो. आणि इतकंच नाही तर घरात कोण कोण आहे, मुलं कुठे राहतात, नोकर कोण आहेत, सगळी माहिती काढून घेतात. अगदी सगळी. त्यांना जेवणसुद्धा कॅमेरा समोरच करायला लावलं जातं. हे फक्त माहितीसाठी नव्हतं, बरोबर? हे पूर्णपणे नियंत्रण मिळवण्याचं तंत्र आहे. तुमचे नियंत्रक आहोत, आम्ही सांगू तसंच तुम्हाला वागावं लागेल. या टप्प्यावर पीडित व्यक्तीची स्वतःच्या निर्णयावरची पकड पूर्णपणे सुटलेली असते. इथपर्यंत सगळं रचल्यानंतर घोटाळेबाज आपला हुकमी अक्का बाहेर काढतात. ते एका तथाकथित NIA DIG यांना कॉलवर आणतात आणि हा माणूस त्यांच्याशी त्यांच्याच भाषेत म्हणजे मराठीत बोलतो. हे या घोटाळ्याचं मास्टर स्ट्रोक आहे. खरंय. आतापर्यंत ते फक्त पोलीस किंवा अधिकारी होते. आता त्यांनी एक खरं नाव, एक खरी ओळख वापरली आहे आणि तेही पीडितेच्या मातृभाषेत बोलून. यामुळे विश्वासाची अशी पातळी गाठली जाते जी तोडणं जवळजवळ अशक्य असतं. म्हणजे आता हा फक्त दिल्लीतून आलेला फोन नाही, तर आपल्याच भाषेत बोलणारा आपल्या ओळखीचा एक मोठा अधिकारी आपल्याला मदत करतोय असं चित्र निर्माण केलं जातं. राष्ट्रीय पातळीवरचा धोका आणि पीडितेचं वैयक्तिक जग यांची थेट सांगड घातली जाते. आणि याच विश्वासाचा गैरफायदा घेऊन पैशांची मागणी केली जाते. आता पैशांवर येतात. हो. त्यांना सांगितलं जातं की तुमच्या बँक खात्यातून दहशतवाद्यांना पैसे गेले आहेत का याची आम्हाला तपासणी करावी लागेल. ही एक गोपनीय चौकशी आहे.
तुम्ही तात्पुरत्या खर्चासाठी 1,00,000 रुपये काढून ठेवा आणि बाकीची सर्व रक्कम आम्ही दिलेल्या सरकारी खात्यावर तपासासाठी ट्रान्स्फर करा. तुमचे पैसे सुरक्षित आहेत की नाही हे तपासायचं आहे, म्हणून ते आमच्याकडे पाठवा. सामान्य परिस्थितीत कोणीही यावर विश्वास ठेवणार नाही, पण तासनतास मानसिक दबावाखाली ठेवल्यानंतर, घाबरवल्यानंतर? ही मागणी त्या अधिकृत चौकशीचा एक भाग वाटू लागते. हो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना आश्वासन दिलं जातं की तपास पूर्ण झाल्यावर तुमचे सर्व पैसे तुम्हाला परत मिळतील. हो, कारण तोपर्यंत पीडित व्यक्ती मानसिकदृष्ट्या इतकी थकलेली असते की तिला फक्त या त्रासातून बाहेर पडायचं असतं. पैसे परत मिळतील हे आश्वासन त्यांना कृती करण्यास भाग पाडतं. हा घोटाळेबाजांनी लावलेला अंतिम सापळा असतो. यानंतर घटना वेगाने घडतात. त्याआधी ICICI बँकेत जातात, पण ती बँक तोपर्यंत बंद झालेली असते. मग घोटाळेबाज त्यांना लगेच IDBI बँकेचे डिटेल्स देतात. बँकेत पोचल्यावर त्या सांगतात की त्यांना मोठी रक्कम RTGS करायची आहे. इथे मला एक प्रश्न पडतो. बँक मॅनेजरला एवढी मोठी रक्कम, तीही एका ज्येष्ठ नागरिकाकडून तातडीने ट्रान्स्फर होताना पाहून संशय आला. मग तो काही करू शकत नव्हता का? म्हणजे अशावेळी बँकेची काय जबाबदारी असते? बँका सध्या अशा परिस्थितीत खूपच अवघडलेल्या असतात. रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वांनुसार जर व्यवहार संशयास्पद वाटत असेल तर बँक कर्मचारी ग्राहकाला प्रश्न विचारू शकतात, त्यांना सावध करू शकतात. पण जर ग्राहक स्वतः उपस्थित असेल आणि पैसे ट्रान्स्फर करण्यावर ठाम असेल तर बँक तो व्यवहार थांबवू शकत नाही, कारण ते पैसे ग्राहकाचे आहेत. अच्छा, म्हणजे बँकेचे हात बांधलेले असतात. कारण जर बँकेने व्यवहार थांबवला आणि नंतर तो घोटाळा नसल्याचा सिद्ध झाला तर ग्राहक बँकेवर कारवाई करू शकतो. म्हणजे बँक मॅनेजर फक्त सावध करू शकतो, पण थेट हस्तक्षेप करणं त्याच्यासाठी कठीण असतं. बरं, पण नशिबाने दुसरीकडे एक वेगळीच घडामोड घडत होती. घरातल्या नोकरांना दिवसभर खोलीत बंद असलेल्या मॅडमचं वागणं विचित्र वाटत होतं. त्यांनी त्यांच्या मुलीला फोन करून हे सांगितलं. आणि इथे या कथेला एक वेगळं वळण मिळतं. ह्याला आपण ह्युमन फायरवॉल म्हणू शकतो. घोटाळेबाजांनी तयार केलेलं तंत्रज्ञानाचं आणि मानसिक दबावाचं चक्र कोणत्याही अँटीव्हायरसने नाही तर माणसांच्या सतर्कतेमुळे आणि काळजीमुळे तुटलं. बरोबर. मुलीला संशय येतो, ती लगेच तिच्या भावाला घरी जायला सांगते. अच्छा. दरम्यान बँकेत पैसे भरण्यासाठी पाठवलेल्या ऑफिस बॉयला फोन केल्यावर तिला कळतं की पैसे एका व्यक्तीच्या नावावर ट्रान्स्फर केले जात आहेत, कोणत्याही सरकारी खात्यावर नाही. ते सगळा बनाव उघड झाला. हो, इथे तिला घोटाळा झाल्याची खात्री पटते. घोटाळेबाजांनी तयार केलेल्या नियंत्रणाच्या बुडबुड्याला बाहेरून कोणीतरी टाचणी लावली. जोपर्यंत पीडित व्यक्ती त्यांच्या प्रभावाखाली होती तोपर्यंत ती एकटी होती, पण कुटुंबाचा हस्तक्षेप होताच तो बुडबुडा फुटला. मुलगी बँक मॅनेजरला फोन करून पेमेंट ताबडतोब थांबायला सांगते. त्याचवेळी मुलगा घरी पोचतो. डुप्लिकेट किलीने आईची खोली उघडतो आणि आत शिरून तिच्या हातातून फोन हिसकावून बंद करतो. तेव्हा कुठे त्या आईला कळतं की त्या एका भयंकर मोठ्या घोटाळ्यातून थोडक्यात वाचले आहेत. त्यानंतर ते लगेच सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदवतात. तर ह्या सगळ्याचा अर्थ काय? ही कहाणी फक्त पैसे गमावण्याची किंवा वाचवण्याची नाही. ही कहाणी आहे मानसिक अपहरणाची. यात अधिकार, भीती, एकाकीपणा आणि विश्वास ह्या सगळ्या मानवी भावनांचा वापर करून एका व्यक्तीला पूर्णपणे जाळ्यात कसं ओढलं जातं हे दिसतं. या अनुभवातून एक गोष्ट स्पष्ट होते की सायबर गुन्हे आता साध्या फिशिंग ईमेल किंवा OTP स्कॅम पुरते मर्यादित राहिलेले नाही. ते आता पूर्णपणे मानसिक आणि भावनिक स्तरावर खेळल्या जाणारे गुन्हे बनले आहेत. यालाच डिजिटल अरेस्ट किंवा कुरिअर स्कॅम म्हणतात. आणि सध्या भारतात याचं प्रमाण खूप वाढलं आहे. घोटाळेबाज आता फक्त तंत्रज्ञानावर नाही तर मानवी मानसशास्त्रावर जास्त अवलंबून आहेत. हा अनुभव ऐकल्यावर एक विचार मनात येतो. जर घरातील नोकरांनी वेळीच लक्ष दिले नसते तर, किंवा मुलीचा फोन बँक मॅनेजरला वेळेवर लागला नसता तर. या कहाणीचा शेवट सुदैवाने चांगला झाला, पण ती एका धाग्याने वाचली. आणि हेच यातून शिकण्यासारखं आहे. आपली सर्वात मोठी ताकद आपलं सामाजिक वर्तुळ आहे. कुटुंब, मित्र, शेजारी हेच अशा परिस्थितीत आपली खरी संरक्षण भिंत ठरू शकतात. आपल्या समाजातील विशेषतः ज्येष्ठ आणि असुरक्षित सदस्यांसाठी अशा मानसिक हल्ल्यांपासून वाचण्याकरता आपण वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर कोणत्या प्रकारची सुरक्षा भिंत तयार करू शकतो? तंत्रज्ञान आपल्याला वेगळं पाडत असताना एकमेकांशी जोडलेलं राहणं हेच यावरचं उत्तर असू शकतं. माहितीचा प्रसार करणं हे एक साधं काम न राहता एक जबाबदारी बनते. बरोबर. यातून माझ्या मनात एक विचार येतोय. हा संदेश सांगतो की माहिती शेअर करणं हे राष्ट्रीय हित आहे. मग आजच्या जगात जिथे प्रत्येक जण माहिती तयार करतोय आणि शेअर करतोय
तिथे खरी आणि उपयुक्त माहिती इतरांपर्यंत पोहोचवणं हीच नव्या युगातली देशभक्ती तर नाही ना?